नमस्कार. आज आपण बोलणार आहोत गडचिरोलीबद्दल, जिथे शिक्षकांच्या प्रमोशनवरून एक मोठा वाद पेटलाय. नुसता वाद नाही, जणू एक युद्धच सुरू झालंय. एका बाजूला आहेत शिक्षक आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यांचं स्थानिक प्रशासन. चला या संपूर्ण प्रकरणाच्या आत डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की हा संघर्ष नेमका पेटलाय कशामुळे. तर प्रश्न हा आहे की असं नेमकं काय घडलं की जे शिक्षक आपली पुढची पिढी घडवतात त्यांनाच आपल्या हक्कांसाठी थेट प्रशासनाविरुद्ध उभं राहावं लागतंय. या संघर्षाच्या मुळाशी आहे एक नवीन प्रमोशन प्रक्रिया आणि याच प्रक्रियेमुळे वादाची ठिणगी पडली आहे. चला तर मग बघूया की हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, कोण आहे त्यात सामील आणि असा कुठला एक निर्णय आहे ज्याने हा सगळा गोंधळ उडालाय. तर बघा, या संघर्षात दोन मुख्य बाजू आहेत. एका बाजूला आहे गडचिरोली जिल्हा परिषद म्हणजे आपलं स्थानिक प्रशासन, आणि त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे CET 2008-10 शिक्षक संघर्ष कृती समिती, जी हजारो शिक्षकांचं प्रतिनिधित्व करते. या सगळ्या वादाची ठिणगी पडली ती 3 डिसेंबर 2025 या दिवशी. झालं असं की जिल्हा परिषदेने एक नवीन सेवा ज्येष्ठता यादी काढली आणि त्या आधारे प्रमोशनसाठी प्रस्ताव मागवले. आता वरवर पाहता हे सगळं अगदी नॉर्मल वाटतं नाही का, पण खरी मेघ आहे ती याच नवीन यादीमध्ये. ही जी नवीन यादी आहे ना, तिचा आधार आहे TET परीक्षा म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. आणि जिल्हा परिषदेचं म्हणणं अगदी सरळ आहे, प्रमोशनसाठी फक्त आणि फक्त TET पास झालेले शिक्षकच पात्र असतील. हा आहे तो नवीन नियम. आणि मग ज्या शिक्षकाने या नियमाला आव्हान दिलंय ते आहेत CET पात्र शिक्षक. CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही परीक्षा 2008 ते 2010च्या दरम्यान लागलेल्या शिक्षकांनी दिली होती आणि आता ह्याच शिक्षकांचा आरोप आहे की या नव्या नियमांमुळे त्यांना प्रमोशनपासून मुद्दामहून बाजूला केलं जाते. बरं, आता येऊया या प्रकरणाच्या अगदी मुळाशी. शिक्षक समितीने जिल्हा परिषदेच्या या निर्णयावर जे आक्षेप घेतलेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत. ते ऐकल्यावर संपूर्ण प्रक्रियेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. चला एक एक करून पाहूया. तर समितीचा पहिला आणि सगळ्यात मोठा आक्षेप काय आहे माहितीये? तो म्हणजे जिल्हा परिषद ज्या सरकारी आदेशाचा आधार घेऊन हे सगळं करतंय तो आदेशच आता अस्तित्वात नाहीये. हो, तो रद्द झालाय. आता गंमत बघा, 17 ऑक्टोबर 2025ला शासनाचा एक विभाग पत्र काढून सांगतो की प्रमोशनसाठी टेट कंपल्सरी आहे, आणि बरोबर एका महिन्यानी म्हणजे 20 नोव्हेंबरला तोच विभाग स्वतःच पत्र रद्द करतो. आता समितीचा प्रश्न अगदी साधा आहे. जो आदेश रद्द झालाय त्याला आधार बनवून जिल्हा परिषद एवढी मोठी प्रमोशनची प्रक्रिया कशी काय राबवू शकते? एवढंच नाही तर शासनाने स्वतः हे स्पष्ट केलंय की यावर अंतिम निर्णय शासन स्तरावर झाल्यावर कळवण्यात येईल. म्हणजे बघा, सरकार स्वतः म्हणतंय थांबा, आम्ही निर्णय देतो, पण जिल्हा परिषदेला मात्र प्रचंड घाई झालीये. हा सरळ सरळ विरोधाभास आहे. आता पाहूया दुसरा मुद्दा, आणि हा मुद्दा तर थेट जिल्हा परिषदेच्या अधिकारांवरच प्रश्न विचारतो. समितीचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. जोपर्यंत राज्य सरकार एखादा अधिकृत GR काढत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेला स्वतःचे प्रमोशनचे नियम बनवण्याचा अधिकारच नाहीये. थोडक्यात सांगायचं तर ZP आपल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन काम करते असा थेट आरोप आहे. आणि तिसरा आक्षेप हा तर या प्रकरणाला थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन जातो. हे जे संपूर्ण प्रकरण आहे ना, ते आहे न्याय प्रविष्ट किंवा इंग्रजीत ज्याला म्हणतात सब ज्युडिसिस. याचा सरळ सोपा अर्थ असा की या विषयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आणि कायदा काय सांगतो की जेव्हा एखादं प्रकरण कोर्टात विचाराधीन असतं तेव्हा प्रशासनाने कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय घेणं टाळायला हवं. आणि हे काही हवेतलं बोलणं नाहीये. हे बघा, सर्वोच्च न्यायालयात एक पुनर्विचार याचिका दाखल आहे. तिचा डायरी नंबर आहे 7029/2025. म्हणजे प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात आहे तेव्हा जिल्हा परिषदेने ही प्रमोशनची प्रक्रिया सुरू करणं हा एक प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेचा अपमान आहे, असं समितीचं ठाम मत आहे. आता चौथा मुद्दा. हा मुद्दा आहे CET शिक्षकांना याआधी मिळालेल्या सवलती आणि आश्वासनांबद्दल. हे काही आज अचानक घडलेलं नाहीये, याचा एक इतिहास आहे. बघा, 2016 मध्ये राज्य सरकारने पत्र काढून स्पष्ट केलं की CET शिक्षकांना टेटमधून सूट आहे. त्यानंतर 2019 मध्ये परत एकदा सरकारने हेच सांगितलं आणि अगदी 2022 मध्ये सुद्धा शिक्षण संचालकांनी ही सूट कायम ठेवली होती. म्हणजे इतकी वर्ष सूट दिल्यानंतर आता अचानकपणे ती काढून घेणं आणि शिक्षकांना प्रमोशनच्या बाहेर करणं हे आधी दिलेल्या आश्वासनांचं थेट उल्लंघन नाही का? तर हे झाले शिक्षकांचे आक्षेप, जे खूपच मुद्देसूद वाटत आहेत. पण मग त्यांना यावर सोल्युशन काय हवंय? त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? चला ते पाहूया. त्यांच्या मागण्या अगदी 4 मुद्द्यांमध्ये स्पष्ट आहेत. पहिलं, ही जी नवीन टेट आधारित यादी आहे ती ताबडतोब रद्द करा. दुसरं, ही जी प्रमोशनची प्रक्रिया सुरू आहे ती तात्काळ थांबवा. तिसरं, जोपर्यंत सरकारचा किंवा कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवा, म्हणजे काहीही बदल करू नका. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पहा. ठीक आहे, मग आता पुढे काय? एका बाजूला शिक्षक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, दुसऱ्या बाजूला प्रशासन आपल्या निर्णयावर. हा गुंता सुटणार तरी कसा? शिक्षक समितीचा निष्कर्ष तर अगदी स्पष्ट आणि परखड आहे. त्यांच्या मते जिल्हा परिषदेची ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ती एका रद्द झालेल्या आदेशावर आधारलेली आहे. ती न्यायालयाचा अपमान करणारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती शिक्षकांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. तर मग आता खरा प्रश्न फक्त गडचिरोलीपुरता उरलेला नाहीये. हा प्रश्न व्यवस्थेचा आहे. जेव्हा स्थानिक प्रशासन आणि त्यांचेच कर्मचारी म्हणजे शिक्षक यांच्यात असा संघर्ष पेटतो तेव्हा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे असतो? या वादामध्ये शेवटचा शब्द राज्य सरकारचा असणार की सर्वोच्च न्यायालयाचा, याचं उत्तर तर आपल्याला वेळेनुसारच मिळेल. पण एक नक्की की या संघर्षात फक्त काही शिक्षकांचं भविष्य नाही तर प्रशासकीय अधिकारांची एक सीमारेषा सुद्धा पणाला लागली आहे.